भोकरदन येथील राजकुंवर महिला महाविद्यालयाच्या बांधकामास्थळी स्लॅबचा भाग कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत एका मजुराचा जागीच मृत्यू झालाय, तर 4 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेने भोकरदन हादरलंय. काही क्षणापूर्वी कामात व्यस्त असलेला मजूर स्लॅबच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडला आणि त्याच्या कुटुंबाचा आधार कायमचा हिरावला गेला. ज्या घरात तो कामावरून सुखरूप परतण्याची वाट पाहिली जात होती, त्या घरावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळलाय. एका कुटुंबासाठी रोजची मजुरी हा संसाराचा आधार होता. आज त्याच आधाराचा अंत झालाय. या दुर्घटनेनंतर बांधकामस्थळी सुरक्षा व्यवस्था नेमकी कुठे होती हा गंभीर प्रश्न उपस्थित झालाय. कामगारांना हेल्मेट, सेफ्टी शूज, सुरक्षा पट्टे आणि संरक्षण जाळी उपलब्ध होती का? स्लॅबच्या सेंटरिंगची तांत्रिक तपासणी झाली होती का? बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याची गुणवत्ता तपासणी होती का? या सर्व बाबींची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. बांधकामाचे वेग आणि काम पूर्ण करण्याची घाई यापेक्षा मजुरांचा जीव महत्वाचा आहे. सेंटरिंग, बांधकाम साहित्य, सुरक्षा उपाययोजना आणि कामाची देखरेख याबाबत कोणतीही हलगर्जीपणा झाली का याची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी होत आहे. दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या 4 मजुरांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येक क्षण चिंतेचा ठरत असून जखमींच्या उपचारात कोणतीही कमतरता राहू नये, तसेच त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाने किंवा संबंधित यंत्रणेने उचलावा अशी मागणी होत आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी केवळ पंचनामा आणि कागदोपत्री अहवालापुरती मर्यादित न ठेवता कंत्राटदार, इंजिनियर आणि संबंधित देखरेख यंत्रणेची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. बांधकामस्थळी सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का? कामाची पाहणी कोणी केली होती आणि दुर्घटनेमागे निष्काळजीपणा असल्यास त्यासाठी जबाबदार कोण याचा तपास होणे आवश्यक आहे. मृत मजुराच्या कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार तातडीने आर्थिक मदत द्यावी. जखमी मजुरांना उच्च दर्जाचे उपचार मिळावेत आणि चौकशीत निष्काळजीपणा किंवा कायद्याचे उल्लंघन सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. निष्काळजीपणा तपासात सिद्ध झाल्यास कंत्राटदार आणि संबंधित जबाबदार व्यक्तींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी संतप्त मागणीही पुढे येत आहे. हा केवळ एक बांधकाम अपघात म्हणून विसरून चालणार नाही. मजूर हा कोणाच्या तरी कुटुंबाचा कर्ता असतो. 2 वेळच्या भाकरीसाठी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या मजुरांच्या सुरक्षेची जबाबदारी कंत्राटदारापासून संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांची आहे. महाविद्यालयाची इमारत उद्या उभी राहील, मात्र त्या इमारतीच्या उभारणीत एका मजुराचा जीव गेला आणि 4 कुटुंबे संकटात सापडली, तर या विकासाची किंमत कोण मोजणार? आता भोकरदनकरांचा सवाल स्पष्ट आहे. सुरक्षा कुठे होती? देखरेख कोणाची होती? आणि मजुराच्या मृत्यूला जबाबदार कोण? या प्रश्नांची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर यावे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी आणि मृत मजुरांच्या कुटुंबाला न्याय मिळावा हीच अपेक्षा व्यक्त होत आहे. मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन.